Good morning, everyone. Welcome back to DMI Academy and welcome back to our final year exam series जिसमें आज अपन देखने वाले हैं कर्ण रोग। वेरी वेरी इंपॉर्टेंट टॉपिक है अकॉर्डिंग टू NCSM शालक्य तंत्र। बहुत बहुत इंपॉर्टेंट पेपर 2 वाला MK वाला पॉइंट है। मोस्ट ऑफ द डिसीज जो है पेपर 2 में DK NK है, पर ये जो टॉपिक है ये MK है। ठीक आहे, तर बघूयात आपण कर्णरोग, कर्ण प्रदेशातील मर्म SCQ सांगितलेले आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये कर्ण प्रदेशात विदुर मर्म आहे, शृंगाटक मर्म आहे. विदुर मग संख्या 2 आहे. विस्तार अर्धा अंगुल, स्थान कर्णाच्या पश्चिम आणि अधोबाजूस. बाकी प्रकार रचनेनुसार स्नायू मर्म आहे, परिणामानुसार वैकल्यकर आहे. विविध लक्षणं बाधिरी यायचे. रचना बघा, टिम्पॅनिक मेम्ब्रेन, ऑडिटरी नर्व, पोस्टेरियर ऑरिक्युलर आर्टरी व्हेन. शृंगाटक मर्म सद्य प्राणहर मर्म आहे. कर्ण रोग सामान्य येतो, बघून घ्या. ठीक आहे, तर प्रतिशाय, त्यानंतर शीत आहार विहार, जलक्रीडा, त्यानंतर कान खाजवणे आणि शब्दाचा आणि शास्त्राचा मिथ्यायुग. त्यानंतर संप्राप्ती बघा, हेतू सेवन, त्याच्यामुळे वात प्रकोप होतो. कर्ण शिवराद्वारा कर्णस्त्रोत सामध्ये जातो आणि त्याला कर्णरोग म्हणतो. कर्णरोगची संख्या 4 चरकांनुसार, सुश्रुतांनुसार 28, वाग्भटानुसार 25, कर्णगत 15 आणि म्हणजे वाग्भटानुसार कर्णगत 15 सांगितले, कर्णपालिगत 10, असे टोटल 25 कर्णरोग सांगितले वाग्भटांनी. त्यानंतर चरकांची वात, पित्त, कफज आणि त्रिदोषज. त्यानंतर सुश्रुतांनुसार 8, कर्णार्श 4, कर्णार्बुद 7, कर्णशोभ 4, कर्णविद्रदी 2, कर्णशूल, कर्णप्रनाद, त्यानंतर बाधिर्य, कर्णक्षवेड, कर्णप्रतिनाह, कर्णस्त्राव, कर्णकंडू, त्यानंतर कर्ण कुयक, त्यानंतर कृमिकर्ण, पुतिकर्ण, कर्णपाक, हे 25. कर्णरोगाची सामान्य चिकित्सा बघून घ्या. सामान्यम कर्णरोगीषु घृतपानम रसायनम, अव्यायामो अशिरस्नानम, ब्रह्मचर्यम कथनु. त्यामध्ये घृतपान, रसायन सेवन, ब्रह्मचर्य पालन, त्यानंतर वर्ज्यामध्ये व्यायाम, शीर्षनाम आणि अति बोलणे. आता त्यामध्ये कर्णपुरण चिकित्सा सांगितली आहे. कर्णपुरणमध्ये बघा, हिंगवादी क्षार तेल, त्यानंतर मधुयुक्त कुष्ठादी तेल, दारव्यादी तेल, मूलिका तेल, अपमार्ग क्षार तेल, लसूणादी तेल, बिल्व तेल, क्षार तेल असे सांगितले आहे. त्यानंतर अभ्यंतर सेवनामध्ये आपण इंदुवटी देऊ शकतो, सारेवादी वटी देऊ शकतो, रासनदी गुगुळ देऊ शकतो. आरोग्यवर्धिनी वटी आहे, गंधक रसायन आहे. ठीक आहे, आता आपण बघू कर्णनाद. कर्णप्रनाद, कर्णनाद, टिनिटस. ठीक आहे, हा श्लोक दिलेला आहे, आपण बघू शकता. बाकी प्रकोपित वायू विकृत झालेल्या कर्णगत स्रोतसातून गेल्यामुळे विमार्गमन होऊन त्यानंतर शब्दवहन करणाऱ्या नाड्यांमध्ये त्याची रचना संश्रय करतो व मग अकस्मात कारणान वाचून भेरी, मृदुंग, शृंग इत्यादी प्रमाणे निरनिराळे आवाज उत्पन्न करतो. त्यास कर्णनाद किंवा कर्णप्रनाद असे म्हणतात. म्हणजे काय होतं, सगळ्यात पहिले वायू प्रकोपित होतो. वायू प्रकोपित होऊन तो कर्णस्त्रोतसातून जातो, तिथून तो विमार्ग गमन होतो आणि शब्दवहन करणाऱ्या ज्या नाड्या आहे त्यांच्यामध्ये संश्रय करतो. आणि मग त्याच्यामुळं काय होतं, आता विविध आवाज येतात, म्हणजे भेरी, मृदंग, शंख इत्यादी प्रमाणे निरनिराळे आवाज येतात आणि त्याला आपण काय म्हणतो, कर्णनाद, प्रनाद. दोष कोणता येतं, तर दोष आहे वायू. साध्य तो साध्य आहे. चिकित्सेमध्ये बघा, वातज, कर्णशूल, कर्णनाद, कर्णक्षवेड, बाधिरे यांची चिकित्सा समान आहे. तर त्याच्यामध्ये काय, वातज कर्णशूलाची चिकित्सा करायची आपल्याला. कर्णनाद, कर्णबाधिर्य, कफाचा अनुबंध असल्याने वमन शोधन करावे. बाकी चिकित्सा उपक्रम काय सांगितलं आहे, तर स्नेहपान, अभ्यंग, बाष्पस्वेद, स्नेहविरेचन. बाकी नाडीस्वेद सांगितलं आहे, पिंडस्वेद सांगितलं आहे, धूपन चिकित्सा सांगितलेली आहे, भोजनोत्तर घृतपान सांगितलेलं आहे, शिरोबस्ती सांगितली आहे, नस्य आणि कर्णपुरण आहे. आता आपण बघू नेक्स्ट डिसीज, दॅट इज अवर कर्णक्षवेड. श्लोक बघू शकता तुम्ही. हेतू आहे अतिश्रम. कर्णक्षवेडमध्ये अतिश्रम, त्यानंतर धातुक्षय, वृक्ष आणि तुरट म्हणजेच कषाय रसात्मक पदार्थ सेवन, त्यानंतर शिरोविरेचन नंतर शीत पदार्थांचे सेवन केल्यानं. ठीक आहे, म्हणजे अतिश्रम, धातुक्षय, वृक्ष आणि कषाय पदार्थ सेवन, शिरोविरेचन केल्यानंतर शीत पदार्थ जास्त सेवन केले तर कोणता डिसीज होतो, कर्णक्षवेड डिसीज होता. ते संप्राप्ती बघा,
हेतू सेवनाने वात प्रकोप होतो. आता कर्णकशेडमध्ये शब्दवाही नाड्यामध्ये स्थान संचय होतो आणि कानातून वेणुघोषाप्रमाणे आवाज येतो. कोणत्या घोषाप्रमाणे? वेणुघोषाप्रमाणे आवाज येतो आणि त्या डिसीजला आपण म्हणतो कर्णकशेड. ठीक. दोष सुश्रुतांनुसार वाद सांगितलेला आहे. चिकित्सेमध्ये सेम टू सेम कर्णनादाप्रमाणे. नीट बघून घ्या एकदा कर्णनादाची ट्रीटमेंट एकदा पूर्ण बघू आपण. बघा स्नेहपान अभ्यंग, ठीक आहे, हे आणि स्नेहविरेचन याला आपण स्नेहनमध्ये टाकूयात. ठीक आहे, स्नेहपान अभ्यंग स्नेहविरेचन स्नेहनमध्ये. त्यानंतर श्वेतमध्ये काय? बाष्पवेत, पिंडश्वेत आणि नाडीश्वेत. ठीक आहे. त्यानंतर इतर चिकित्सेमध्ये काय? तर धूपन आहे, त्यानंतर शिरोबस्ती आहे, त्यानंतर नस्य कर्णपुरण आहे. त्यामध्ये स्नेहन कुठं कुठं आहे? तर स्नेहनपान अभ्यंग स्नेहविरेचन भोजनोत्तर घृतपान. ठीक आहे. त्यानंतर नस्यमध्ये पण आपण स्नेहनच म्हणजे डोक्यात टाकू कर्णपुरण पण, कारण की दोषप्रधान कोणता आहे? वात. तर स्नेहन 100% लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर बाधिर्यमध्ये बघा, बाधिर्यमध्ये काय येतं? तर बाधिर्य म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे डिफनेस. ठीक आहे, हा SAQ आणि LAQ दोघांना येतो. तर याच्यामध्ये रूप आणि संप्राप्ती बघू शकता आपण. तर याच्यामध्ये बघा कर्णनादाची जर उपेक्षा केली आपण टिनिटसची, तर वायू अजून प्रकोपित होतो आणि कफानुबंधी वायू जो आहे तो शब्द व शिरामध्ये जाऊन स्त्रोतसामध्ये स्थान संश्रय करतो. त्याच्यामुळे काय होतं? वेगवेगळ्या मार्गांचा अवरोध होतो. उच्च स्वर ही प्रयास ऐकू येतात. ठीक आहे. त्यानंतर योग्य चिकित्सा न केल्यास मुळीच ऐकूयास येत नाही आणि त्याला आपण म्हणतो बाधिर्य. म्हणजे सरळ सरळ जर कर्णनादाची उपेक्षा केली तर तुम्हाला बाधिर्य होणार आहे. त्याच्यामुळं कर्णनादाची चिकित्सा करायची ते सगळ्यात पहिले आपल्याला कर्णनादाची उपेक्षा, वायू अजून प्रकोपित होणार, शब्दवाही शिरांमध्ये जाऊन स्थान संश्रय करणार, त्याच्यामुळं वेगवेगळ्या मार्गांचा अवरोध, आणि जर उच्च स्वर असेल तर प्रयासाने ऐकू येईल. योग्य चिकित्सा नाही केली तर मुळीच ऐकून येणार, त्याला म्हणतो आपण बाधिर्य. दोष बघा इथं, दोष कफ वात किंवा वात कफानुबंधी असं म्हणून. साध्यत्वामध्ये बालकातील, वृद्धातील, क्षीणरोगी असेल, कास असेल, शोषपीडित असेल आणि रुग्ण चिरकारी बाधिर्य असेल तर तेव्हा साध्य. बाकी सगळे साध्य आहे. म्हणजे बालक, वृद्ध आणि क्षीणरोगी किंवा कासाचा रोगी आहे, त्यानंतर शोषपीडित आहे. ठीक, शोषपीडित किंवा चिरकारी बाधिर्य एखाद्याला आहे त्याला आपण असाध्यमध्ये टाकणार आहोत. त्यानंतर बाधिर्य चिकित्सा बघू शकतो आपण. वातच कर्णशूलाप्रमाणे चिकित्सा सांगायची आपल्याला. त्यामध्ये अजून शोधन म्हणजे कफाचा अनुबंध असताना वमन, नस्य, अतितीक्ष्ण धूमपान. दोषानुबंधानुसार बघा स्नेहन, नस्य, बस्ती, स्वेदन, शिरोबस्ती हे तर लाईन ऑफ ट्रीटमेंटच आहे आपली. स्नेहपानमध्ये बघा पुराणघृत, वातहर तेल, त्यानंतर विरेचनमध्ये स्निग्ध विरेचन सांगितले, रक्तमोक्षण सांगितले शिरावेदाद्वारे, जलोकेद्वारे, कर्णपुरण सांगितले बिल्वादी तेलाप्रमाणे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक बघायचं आपल्याला आता डिफनेस. ठीक आहे. तर डिफनेसमध्ये बघा डेफिनेशन, इम्पेअरमेंट ऑफ द हिअरिंग इज कॉल्ड ॲज द डिफनेस. त्यामध्ये टाईप्स बघू शकतो आपण. कंडक्टिव्ह डिफनेस झालं, इट इज कॉज ड्यू टू द डिफेक्ट्स इन द साऊंड कंडक्टिंग मेकॅनिझम दॅट इज अवर एक्सटर्नल अँड मिडल इयर. त्यामध्ये सेकंड अजूनही सेन्सरी न्यूरल डिफेक्ट किंवा परसेप्टिव्ह डिफनेस, याच्यामध्ये इट इज कॉज ड्यू टू एनी ॲबनॉर्मॅलिटी इन द कॉक्लिया, ऑडिटरी नर्व, न्यूरल पाथवे अँड ऑडिटरी कॉर्टेक्स. न्यूरल पाथवे, ऑडिटरी कॉर्टेक्स याच्यामध्ये काहीतरी चेंजेस आहे तर ते आता आपला सेन्सरी न्यूरल. आणि त्याच्यामध्ये मिक्स बघा, पहिला होता कंडक्टिव्हमध्ये जो आपले कंडक्टिव्ह मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला म्हणजे एक्सटर्नल मिडल इयर. सेन्सरी न्यूरल दुसरा आपला त्याच्यामध्ये एनी ॲबनॉर्मॅलिटी कॉक्लिया झाला, त्यानंतर ऑडिटर नर्व झाली, न्यूरल पाथवे झालं याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी आहे ते सेन्सरी न्यूरल. त्यानंतर मिक्स डिफनेसमध्ये काय आता ॲबनॉर्मॅलिटी इज प्रेझेंट इन बोथ इन कंडक्टिव्ह अँड सेन्सरी न्यूरल पाथवे. बाकी अदर टाईपमध्ये बघा, अदर टाईपमध्ये माइल्ड डिफनेस, मॉडरेट डिफनेस, सिव्हिअर डिफनेस. ही त्यांचे कॉजेस बघा, कंडक्टिव्ह पार्टचे कॉजेस, एक्सटर्नल इयरचे कॉजेस, मिडल इयरचे कॉजेस, कंजेनायटल ॲट्रेजिया, स्टेनोसिस, फंगल बॅक्टेरियल इन्फेक्शन, ओटायटिस मीडिया. ठीक आहे. त्यानंतर FB, वॅक्स, ट्यूमर हे सगळे एक्सटर्नल इयर. मिडल इयरचे कंजेनायटल इयर डिफेक्ट, त्यानंतर ॲक्यूट क्रोनिक ओटायटिस मीडिया. ठीक आहे. ASOM, CSOM, ओटोस्क्लोरोसिस, ट्रॉमा अँड ट्यूमर हे सगळे त्याचे कॉजेस आहेत. त्यानंतर सेन्सरी न्यूरल पार्टचे कॉजेस, कॉन्जेनायटल, फॅमिलियल इन्फेक्शनमध्ये व्हायरल, सिफालायटिस, त्यानंतर ट्रॉमामध्ये हेड इंजुरी, सर्जिकल असेल काही, त्यानंतर ट्यूमर, त्यानंतर ओटोटॉक्झिक काही ड्रग्स चालू असतील, CNS ॲबनॉर्मॅलिटी आहे, इडिओपॅथिक आहे, सायकोजेनिक, सिस्टेमिक डिसीज. डायग्नोसिसमध्ये बघा, द डिग्री अँड टाईप ऑफ डिसनेस कॅन बी
डायग्नोज बाय व्हेरियस ऑडिओमेट्री टेस्ट लाईक व्हॉइस टेस्ट, ट्युनिंग फॉर्क टेस्ट, ऑडिओमेट्री. त्यानंतर व्हेरियस लोकल अँड सिस्टमिक कॉजेस कॅन बी कन्फर्म अलॉंग विथ द वेस्टिब्युलर टेस्ट, ब्लड एक्झामिनेशन, एक्स-रे आणि CT स्कॅन हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर ट्युनिंग फॉर्क टेस्ट. ट्युनिंग फॉर्क टेस्टमध्ये काय ड्युरिंग दिस टेस्ट हे ट्युनिंग फॉर्क टेस्ट हे NCISM-मध्ये दिलेलं आहे बरं का. NCISM वाईज नोट्स आहे एकदम, सगळ्यांनी क्लिअर शेवटीपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. ड्युरिंग दिस टेस्ट ट्युनिंग फॉर्क इज यूज्ड. इथे यूज काय करतोय आपण, ट्युनिंग फोर्कचा आपण इथं यूज करतोय. ठीक आहे, मी 1 मिनटं फक्त पेन दुसरा वापरतो म्हणजे आपल्याला कळण्यास इझी जाईल. ठीक आहे, ट्युनिंग फोर्क इथं वापरतोय आपण. बाकी ट्युनिंग फोर्क हॅव्हिंग अ फ्रिक्वेन्सी ऑर S12 सायकल इज कॉमनली युज्ड. ठीक, त्याच्यामध्ये बघा फॉर डिफरन्शिएटिंग द कंडक्टिंग अँड सेन्सरी न्यूरल डिफरेन्स व्हेरियस ट्युनिंग फोर्क्स आर परफॉर्म. त्याच्यामध्ये टेस्ट कोणत्या आहे, रिनिश टेस्ट, वेबर्स टेस्ट, ॲब्सोल्यूट बोन कंडक्टिंग टेस्ट. आता रिनिश टेस्ट बघा, रिनिश टेस्टमध्ये प्रिन्सिपल काय टू कम्पेअर AC विथ BC म्हणजे एअर कंडक्शन आणि बोर कंडक्शन आपल्याला कम्पेअर करण्यासाठी आपण रिनिश टेस्ट वापरतो. प्रोसिजर काय आहे, व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इज हेल्ड व्हर्टिकली 2 सेंटीमीटर अवे फ्रॉम द एअर कॅनल. द ट्युनिंग फोर्क इज प्लेस्ड ऑन द मॅस्टर्ड बोनवर प्लेस करतो अँड पेशंट इज आस्क्ड वेदर स्टील ही कॅन हिअर द साऊंड ऑर नॉट. इंटरप्रिटेशन काय तर रिनिश पॉझिटिव्ह असेल कधी, जेव्हा एअर कंडक्शन हे बोन कंडक्शनपेक्षा जास्त असेल, नॉर्मल हिअरिंग. ठीक आहे, किंवा माइल्ड मॉडरेट आपली सेन्सरी न्यूरल डिफेक्ट असेल. रिनिश टेस्ट जर निगेटिव्ह असेल म्हणजे काय, बोन कंडक्शन जास्त असेल एअर कंडक्शनपेक्षा तर कंडक्टिव्ह डिफनेस आहे. आणि जर रिनिश टेस्ट न्यूट्रल असेल तर मग माइल्ड कंडक्टिव्ह डिफनेससाठी आपण याला टाकू शकतो. त्यानंतर फॉल्स रिनिश टेस्ट पॉझिटिव्ह काय आहे तर BC इज ग्रेटर दॅन AC. सिव्हिअर युनिलॅटरल सेन्सरी न्यूरल डिफनेस त्याच्यामध्ये ड्यू टू स्टिम्युलेशन ऑफ कॉक्ले ऑफ द अपोजिट इयर. वेबर्स टेस्टमध्ये प्रिन्सिपल आहे द एम ऑफ दिस टेस्ट इज कम्पेअर द बोन कंडक्शन ऑफ बोथ इयर. बोन कंडक्शन बोथ इयरचं करण्यासाठी आपण ही टेस्ट करतो. प्रोसिजर बघून घ्या. द व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इज प्लेस्ड ऑन द सेंटर ऑफ द फोरहेड or on the upper unilateral incisor, upper central incisor tooth. The patient is asked to indicate in which ear he can hear the sound better. इंटरप्रिटेशन काय आहे तर नॉर्मल पर्सनला साऊंड कसा आहे, हर्ड इक्वली होईल बोथ इयरला. इन युनिलॅटरल कंडक्शन द साऊंड हर्ड बेटर बाय द डीफ इयर आहे. डीफ इयरमध्येच चांगला आवाज येईल. युनिलॅटरल सेन्सरी न्यूरल डिफरेन्समध्ये साऊंड इज हर्ड बेटर बाय मोर डीफ इयर. बायलॅटरलमध्ये साऊंड इज बेटर हर्ड बाय मोर डीफ इयर. त्यानंतर बायलॅटरल सेन्सरीमध्ये साऊंड इज हर्ड बेटर बाय लेस डीफ इयर. इथं तुम्हाला डिफरन्शियल आहे. बायलॅटरल कंडक्टिव्हमध्ये जो आहे ना तो डीफ इयरमध्ये चांगला आवाज येईल आणि बायलॅटरल सेन्सरीमध्ये डीफ इयरमध्ये चांगला आवाज येणार नाही. 2 लक्षणे लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर ॲब्सोल्यूट बोन कंडक्शन टेस्ट ही NCISM वाईज नाही दिलेली, त्याच्यामुळे एवढी काही इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला ऑडिओमेट्री खूप महत्त्वाची सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये आपल्या NCISM सिलेबस वाईज. तर ऑडिओमेट्री बघू. इट इज द क्वांटिटेटिव्ह ऑर क्वालिटेटिव्ह ग्राफिक प्रेझेंटेशन ऑफ द हिअरिंग. याच्यामध्ये बघा युजफुल डायग्नोस्टिक टूल आहे फॉर व्हेरियस स्टेजेस अँड टाईप अँड डिग्री ऑफ द डिफनेससाठी सगळ्यात मेजर जी आपली टेस्ट आहे ती म्हणजे आपली कन्फर्मेटरी टेस्ट म्हणजे ऑडिओमेट्री. ॲज वेल ॲज फॉर डिटेक्टिंग द कॉझिटिव्ह इफेक्ट. ऑल्सो युजफुल इन मेडिको लिगल ॲस्पेक्ट ऑफ हिअरिंग लॉस ॲज वेल ॲज द सिलेक्शन ऑफ ॲप्रोप्रिएट हिअरिंग लॉस ॲज वेल ॲज फॉर द सिलेक्शन ऑफ द ॲप्रोप्रिएट हिअरिंग एडसाठी पण, म्हणजे हिअरिंग एड लावायचं आहे किंवा हिअरिंग लॉस का बरं झालं आहे, हिअरिंग लॉस कशासाठी म्हणजे कशामुळं झालं आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि सिलेक्शन आहे आपल्या हिअरिंग लॉसच्या टाईपचं. डिफरन्शियल डायग्नोसिससाठी टेस्ट खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑफ डिफनेस बघा तर कंडक्टिव्ह डिफनेसमध्ये ट्रीटमेंट काय तर ट्रीटमेंट डिपेंड्स ऑन व्हेरियस कॉझिटिव्ह फॅक्टर्स सक्सेसफुली ट्रीटेड एदर बाय मेडिकल ऑर सर्जिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट. हिअरिंग एड आर युजफुल. त्यानंतर सेन्सरी न्यूरल डिफनेस त्याच्यामध्ये सडन डिफनेस जर असेल तर डिपेंडिंग अपॉन कॉझिटिव्ह फॅक्टर स्टिरॉइड झालं, वॅसोडायलेटर झाले, त्यानंतर ट्रान्सक्युलायझर झाले, त्यानंतर अँटीबायोटिक आणि व्हिटॅमिन्स आपण यूज करतो. माइल्ड टू मॉडरेट डिग्रीज ऑफ क्रोनिक सेन्सरी न्यूरल डिफनेस असेल तर हिअरिंग एड्स, कॉक्लिअर इम्प्लांट्स आपण यूज करतो. इन सिव्हिअर क्रोनिक डिफनेस ऑडिओमेट्री द ट्रेनिंग अँड द लिप्स रिडिंग ठीक आहे हे यूज करतो आपण. तर इथं आपला होतो कर्णगत रोग 1 कम्प्लीट. आणि त्यानंतर उरलेले जे काही पार्ट आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत.
हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त फायनल इयरच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपलं ॲप आहे विद्यार्थी मित्रांनो DMIU अकॅडमी नावाचं. तर DMIU अकॅडमी ॲपला तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यामध्ये फ्री कंटेंटमध्ये आपण या सर्व नोट्स ज्या आहे फायनल इयरच्या त्या आपण शेअर करणार आहे अकॉर्डिंग टू NCISM सिलेबस. आत्तापर्यंत आपल्या ॲपमध्ये जवळपास 3000+ विद्यार्थी शिकत आहेत. सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना खूप चांगला इथं लाभ झालेला आहे. सगळ्या NCISMच्या बुक्स आपल्याकडे आल्या होत्या. लवकरात लवकर आपले जे NCISMच्या नोट्ससुद्धा आहेत त्यासुद्धा आपण सगळ्यात लवकर जे ऑल ऑफ सडन सगळ्यात फास्ट नोट्स आपल्याच असतात. तर सगळ्यांनी काय करायचं DMIU अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर फ्री कंटेंटमध्ये जाऊन फायनल इयर किंवा थर्ड इयर कंटेंट नावाचं एक फोल्डर भेटेल. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या बुक्स भेटून जातील आणि त्या म्हणजे वेगवेगळ्या सब्जेक्टचे वेगवेगळे नोट्स एकदम प्रॉपर आपण तिथं ॲड करून ठेवलेले आहेत. तुम्हाला जायचं आहे, नोट्स डाउनलोड करायचे आणि अभ्यास सुरू करायचा आहे. चला भेटूयात पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस टाईम आणि जय अरविंद.